नमस्कार विद्यार्थी मित्र हो, तर स्वागत आहे आपल्या युट्यूब चॅनलमध्ये. जे सरळ सेवा करत असताल किंवा इतर कोणतीही स्पर्धा परीक्षा करत असाल, एमपीएससी असो काही असो, मग त्यामध्ये अतिशय महत्वाचा वारंवार विचारले जाणारे प्रश्न, त्यापैकीच एक महत्वाचा टॉपिक, आणि तो टॉपिक आहे वृत्तपत्र. कोणते वृत्तपत्र? म्हणजेच न्यूज पेपर. बरोबर आहे. या वृत्तपत्राचा उदय, त्यांचा झालेला विकास आणि त्यांची भूमिका काय राहिलेली आहे. बरोबर आहे. म्हणजेच न्यूज चॅनल बघा, तुम्ही बघताय पूर्वीच्या काळात आणि आताच्या काळात खूप सारा फरक दिसून येतो तुम्हाला त्यामध्ये. तर आज आपण यामधून वृत्तपत्रांचा उदय कसा झाला, त्यांची भूमिका काय होती आणि त्यांचा होत गेलेला विकास हे बघणार आहोत. पेपर असतील बघा, सकाळ असेल, लोकमत असेल. कधी विचार केलाय का की दैनंदिन जीवनामध्ये घडणाऱ्या गोष्टी आपल्यापर्यंत कशा पद्धतीने पोहोचतात, मग त्या पोहोचणाऱ्या वस्तू काय काय आहेत, त्यांच्या कोणत्या माध्यमातून त्या आपल्या जवळ पोहोचत आहेत, तर त्याचं माध्यम आहे वृत्तपत्र म्हणजे न्यूज पेपर. मग पण या वृत्तपत्राचा उगम कसा झाला, त्यांचा विकास कसा होत गेला आणि त्यांची भूमिका काय होती बघा. तर आणि स्वातंत्र्यपूर्व काळामध्ये याचा वापर कशा पद्धतीने केला जायचा आणि याची कशी भूमिका होती त्या काळामध्ये बघा. तर बघूया. राष्ट्रीय चळवळीत अतिशय महत्वाची भूमिका. कसल्या? राष्ट्रीय चळवळ. जे राष्ट्रीय चळवळ होती ना, या राष्ट्रीय चळवळीत अतिशय महत्वाची भूमिका पहा. आणि जे लोकहितवादी होते हे वृत्तपत्रांना बृहत जिव्हा म्हणायचे, म्हणजे मोठी जिव्हा. कसले? कोण म्हणायचे? लोकहितवादी. बघा काय म्हणायचे वृत्तपत्रांना? बृहत जिव्हा. लक्षात ठेवा. आणि बृहत जिव्हा म्हणजे काय? मोठी जिव्हा. म्हणजे याच्या मार्फत पूर्ण देशभर काय केलं जातं, वृत्तपत्र म्हणजे मोठमोठ्या घडणाऱ्या घडामोडी लोकांपर्यंत पोहोचवण्याचं एक साध्य. किंवा याला स्थळ किंवा काळाचे कुठलेही साधन नसलेले. बघा काय? स्थळ म्हणजे कुठल्याही स्थळाच्या बातम्या असतील किंवा वेळेचं बंधन नाही, वेळेचे किंवा काळाचे बंधन नसलेले साधन. बंधन नसलेले साधन. लक्षात ठेवा. म्हणजे खूप महत्वाचा भाग त्यावेळेस वृत्तपत्रांनी दर्शवलेला दिसून येतो तुम्हाला. कारण की का बघा, पूर्वीच्या काळामध्ये कसं होतं की आता या ठिकाणी घडलेली घटना जर दुसऱ्या गावापर्यंत पोहोचवायचं असेल तर काहीही माध्यम नव्हतं. जवळपास 2-3 दिवसाच्या नंतर ही घटना दुसऱ्या गावापर्यंत पोहोचायची, एवढा विलंब लागायचा. पण आता बघा, तुम्ही देशाविदेशात घडलेल्या न्यूज आपण एका सेकंदामध्ये आपल्या मोबाईलवरती असेल किंवा टीव्हीवरती असेल किंवा वृत्तपत्राच्या न्यूज चॅनलच्या स्वरूपामध्ये आपण काही सेकंदामध्ये किंवा काही वेळातच आपल्याजवळ इझिली अवेलेबल होताना दिसत आहेत. बरोबर आहे. तर बघा, पूर्वी काय होतं, कुठलेही स्थळ असो किंवा कसल्याही वेळाचं काळाचं बंधन नसलेलं एक साधन म्हणून वृत्तपत्राला ओळखलं जायचं. बघा, पण हा वृत्तपत्राचा शोध लागण्याच्या अगोदर महत्वाची गोष्ट काय आहे? छापखानी म्हणजे छापण्याची कला कुठून आली बघा. कसली? छापकला म्हणजे छापखाना. बघा, भारतामध्ये सर्वात प्रथम कोणी? पोर्तुगीजांनी यांनी काय केलं? छापखाना उभारला. हा छापखाना कधी उभारला? 6 सप्टेंबर 1556. कधी? 6 सप्टेंबर 1556 ला. हा कुठे उभारला? गोवा येथे. बघा, कारण की पोर्तुगीजांची राजधानी त्यावेळेस गोवा होती, लक्षात ठेवा. त्यानंतर पण पूर्ण भारतामध्ये पसरवण्याचं माध्यम कोणतं होतं? ब्रिटिश सत्ता. ज्यांचं मुख्यालय कुठे होतं? मुंबईतून. मुंबईला वस्तू आली म्हणजे संपूर्ण देशाला ती दिसणार, हे लक्षात ठेवा. कारण की का, मुंबई हे एक अतिशय महत्वाचं त्या काळातलं एक बंदर होतं आणि अतिशय महत्वाचं केंद्र सुद्धा होतं. म्हणून ब्रिटिशांचं संपूर्ण मुंबई येथूनच चालायचं. त्यामुळे ते अजून पूर्ण देशभर पसरलेलं नव्हतं वृत्तपत्राचं साधन. बघा, गोव्यामध्ये एक जेस्यूट मिशनऱ्या होत्या. काय होते? गोव्यात जेस्यूट मिशनऱ्या यांनी भारतातले पहिले पुस्तक छापले बघा. काय केले यांनी? छापले पुस्तक.
हे पुस्तक कधी छापलं होतं? 1557ला. लक्षात ठेवा, 1557ला. खूप महत्वाचा पॉइंट आहे. जेस्यूट मिशनऱ्यांनी गोव्यामध्ये भारतातील पहिले पुस्तक प्रकाशित केले होते 1557 मध्ये. महत्वाचा पॉइंट आहे हा, पण तुम्हाला परीक्षेच्या दृष्टिकोनातून महत्वाचा ठरू शकतो हा, म्हणून कॉम्प्लिकेटेड न होता समजून घ्या. बघा, पण महत्वाचं काय होतं, मुंबईला म्हणजे 1674 मध्ये पण एक घटना घडली बघा. कधी? 1674 मध्ये भीमजी पारेख नावाच्या व्यक्तीने, हा गुजराती होता, भीमजी पारेख या व्यक्तीनं काय केलं, मुंबईला प्रथमता म्हणजे सर्वात अगोदर काय आणण्याचा, छापखाना आणण्याचा प्रयत्न केला होता. पण हा छापखाना आणण्याचा प्रयत्न तो यशस्वी ठरला नाही, लक्षात ठेवा. पण ईस्ट इंडिया कंपनीनं काय केलं, याचा प्रयत्न असफल झाला. पण ईस्ट इंडिया कंपनीने, कोण? ईस्ट इंडिया कंपनीने काय केलं, 1684 मध्ये मुंबई येथे छापखाना सुरू केला. लक्षात ठेवा, कधी? मुंबईला 1684ला छापखाना सुरू झाला. लक्षात ठेवा. प्रश्न पडतो, आपली भागवत गीता आहे, ती भागवत गीता कोणी लिहिली असेल किंवा कोणी छापण्याचा प्रयत्न केला असेल का? बरोबर आहे. तर नाना फडणवीसांनी काय केलं होतं, तांब्याचे ठसे बनवून. कशाचे? तांब्याचे ठसे बनवून काय छापण्याचा प्रयत्न केला होता? भगवत गीता. लक्षात ठेवा, भगवत गीता छापण्याचा प्रयत्न केला होता. पण काय झालं, त्यावेळेस पूर्वी राजकीय अस्थिरता खूप मोठ्या प्रमाणात होती आणि या राजकीय अस्थिरतेमुळे ही भगवत गीता छापण्याचा उपक्रम जो होता हा काय झाला, निकामी झाला. बरोबर आहे. पण पुढे काय झालं बघा, तो जमला नाही. पण मिरज येथे असणाऱ्या स्थानिकांनी, कुठल्या? मिरजच्या स्थानिकांनी काय केला, 1805 मध्ये. कधी? 1805 मध्ये जे नाना फडणवीसांनी तांब्याचे ठसे बनवले होते, याच तांब्याच्या ठस्याचा उपयोग करून भगवत गीता छापली. काय? भगवत गीता. लक्षात ठेवा. हा पॉइंट तुम्हाला कदाचित परीक्षेच्या दृष्टिकोनातून महत्वाचा ठरू शकतो. भगवत गीता छापण्याचा कुठल्या व्यक्तींनी आणि किती मध्ये उपयोग केला होता, हे जे ठसे होते तांब्याचे, हे तांब्याचे ठसे कोणी बनवले होते, असा प्रश्न तुम्हाला विचारला जाऊ शकतो. म्हणून तुम्ही लक्ष देऊ शकता इकडे. बघा, वृत्तपत्राचा उदय व्हायला सुरू झाली त्यावेळेस. बघा काय झालं, भारतातील पहिले वृत्तपत्र कधी? 1780ला. कधी? 1780ला भारतातील पहिले. लक्ष द्या, महत्वाचं आहे. कोण? जेम्स ऑगस्टस हिकी यांनी, बघा, कोणतं वृत्तपत्र? कलकत्ता जनरल ऍडव्हर्टायझर. कोणतं? कलकत्ता जनरल ऍडव्हर्टायझर. किंवा याचं दुसरं नाव द बंगाल गॅझेट. द बेंगाल गॅझेट. लक्षात ठेवा, कलकत्ता जनरल ऍडव्हर्टायझर किंवा द बेंगाल गॅझेट हे वृत्तपत्र त्यांनी सुरू केलं. लक्षात ठेवा, कधी? 1780 मधील भारतातलं पहिलं वृत्तपत्र तुम्हाला कोणी, कोणतं, किती वर्षामध्ये सुरू केलेलं आहे विचारलं जाणार. आणि हे म्हणजे वृत्तपत्र म्हणजे हे कसं होतं, एक प्रकारचं साप्ताहिक होतं आणि हे इंग्रजी भाषेतील साप्ताहिक होतं. हे काय होतं? इंग्रजी भाषेतील साप्ताहिक. लक्षात ठेवा, इंग्रजी भाषेतील साप्ताहिक होतं हे. पण घटना काय झाली माहितीये का, 1782ला सुरू झालं आणि 1782ला हा छापखाना जप्त करण्यात आला. काय? छापखाना जप्त केला. कोणी? ब्रिटिश सरकारने. का? त्यावेळेस जे महत्वाचे हे असतील ब्रिटिश अधिकारी, त्यांच्या बाबतीत होणाऱ्या नुकसान म्हणजे टीका, त्यांच्यावरती काय करायची, या वृत्तपत्रामधून नुकसानात्मक टीका टिप्पण्या करायच्या. लक्षात ठेवा, यामुळे त्यांनी या छापखान्यावरती काय केली, बंदी आणली. लक्षात ठेवा, कधी? 1782लाच. बघा, पण बी मॅसिंग नावाचा एक व्यक्ती होता. कोण? बी मॅसिंग. या व्यक्तीनं काय केलं, भारतातील दुसरे वृत्तपत्र काय, द इंडिया गॅझेट,
लक्षात ठेवा. कोणतं? द इंडिया गॅझेट हे वृत्तपत्र सुरू केलं. कधी? नोव्हेंबर 1780 मध्ये. नोव्हेंबर 1780 ला. लक्षात ठेवा. दुसरं, बी मॅसिंग या व्यक्तीनं द इंडिया गॅझेट हे वृत्तपत्र सुरू केलेलं आहे. आणि नंतर काय झालं बघा, फेब्रुवारी 1784 ला सुद्धा. कधी? फेब्रुवारी 1784 मध्ये काय झालं? सरकारी कृपाछत्राखाली. कसल्या? म्हणजे ज्यावेळी ते ब्रिटिश अधिकाऱ्यांच्या सरकारी कृपाछत्राखाली बघा काय झालं, एक वृत्तपत्र सुरू झालं. आणि हे वृत्तपत्र तुम्हाला परीक्षेला विचारलं जाऊ शकतं. त्यामुळे कोणतं आहे ते वृत्तपत्र? द कलकत्ता गॅझेट. द कलकत्ता गॅझेट. लक्षात ठेवा, हे वृत्तपत्र सुरू झालेलं आहे. म्हणून पुढे बघा, त्यानंतर खूप सारे असे काही वृत्तपत्र सुद्धा आले. आणि ते वृत्तपत्र बघा, यांनी काय केलं, स्वातंत्र्योत्तर काळामध्ये किंवा वेगवेगळ्या ठिकाणापर्यंत बातम्या पोहोचवण्याचं कार्य करायचं या छापखान्याच्या निर्मितीतून. त्यावेळेस काय जे मी सांगितलं तुम्हाला, ते द बंगाल जनरल असेल म्हणजे 1785 चा असेल, किंवा द कलकत्ता क्रॉनिकल असेल 1786 चा, द ओरिएंटल मॅगझिन किंवा कलकत्ता अम्युजमेंट 1786, द मद्रास कुरिअर 1788, द बॉम्बे हेराल्ड 1789, द बॉम्बे कुरिअर 1790, द बॉम्बे गॅझेट 1791, अशी वेगवेगळी वृत्तपत्रे त्यावेळेस उदयास आली. आणि या वृत्तपत्रांना सुरुवातीला कुठलाही मुद्रांक म्हणजे छापण्याचा त्यांना काय नव्हता, चार्ज नव्हता. लक्षात ठेवा. ब्रिटिशांचे जे काही वृत्तपत्र धोरण झाले त्यानंतर का, कारण की वृत्तपत्रामधून होणाऱ्या त्यांच्यावरील टीका हा मुख्य उद्देश म्हणून त्यांना काही बंधने तयार करण्यात आली. बघा, द सेन्सरशिप ऑफ द प्रेस ऍक्ट 1799 मध्ये. म्हणजे यामध्ये काय करण्यात आलं, जो संपादक असेल त्याचं नाव, त्याचा पूर्ण खर्च, हे सगळं आणि त्याची नोंदणी, या सगळ्या गोष्टीवरती त्यावेळेस नंतर काय करण्यात आला, मुद्रांक धोरण आखण्यात आलं. लक्षात ठेवा अतिशय. आणि त्यानंतर हळूहळू काय झालं, या वृत्तपत्रामध्ये ग्रोथ होत गेली. काही काळ म्हणजे स्वातंत्र्याच्या काळामध्ये म्हणजे सुरुवातीला असेल काय करण्यात आलं, वेगवेगळी धोरणं आखण्यात आली, वृत्तपत्र बंद करण्यात आली किंवा त्यांच्यावरती काही चार्ज लादण्यात आले, किंवा काही वृत्तपत्रावरती अशा पाबंद्या आणल्या की ती कायमस्वरूपी बंद पडली. नंतर स्वातंत्र्य काळानंतर सुद्धा वृत्तपत्रांचा हळूहळू उदय होत गेलेला दिसून आलेला. म्हणजे सगळ्यात महत्व काय, छापखान्याची सुरुवात म्हणजे त्याचा झालेला उदय आणि त्या उदयानंतर होत गेलेल्या वृत्तपत्रांची निर्मिती, यातून संपूर्ण देशभर आज वृत्तपत्र मोठ्यात मोठ्या संख्येनं आपण वापरतो. लक्षात आलं. आज सुद्धा आपली पिढी काय केली जाते, सकाळी चहाचा हातात कप धरून एका टेबलवरती किंवा एखाद्या खुर्चीवरती मस्त पाठीला आराम देऊन पेपर वाचताना दिसते. किंवा बरेच काही लोक बघा, काही जणांना वाचनाची आवड असते, आपण पुस्तक वाचतो, आपण लिखित स्वरूपात बघा कुठलीही वस्तू आपण लिखित स्वरूपामध्ये ठेवण्याचा प्रयत्न करतो, कारण की लिखित वस्तू बरेच काळ टिकत असते. बरोबर आहे. मौखिक साधनं असतील किंवा लिखित साधनं असतील तर यातील सर्वात महत्वाचं साधन आहे लिखित स्वरूपातलं साधन. एखादी गोष्ट असेल तर जी लिखित स्वरूपात असेल तर ती अतिशय महत्वपूर्ण ठरते. म्हणून तुम्हाला याच्या रिलेटेड काही प्रश्न विचारले जातील तर तुम्ही हे लक्षात ठेवा. आणि बराच याचा भाग आहे तो सुद्धा तयारी करण्याचा प्रयत्न करत चला. म्हणजे राहिलेला भाग मी पुढच्या व्हिडिओमध्ये घेण्याचा प्रयत्न करेन आणि पूर्ण डिटेलमध्ये शिकवण्याचा प्रयत्न करेन. आणि जर आपला व्हिडिओ आवडला असेल तर आपल्या व्हिडिओला एक लाईक, कमेंट, सबस्क्राईब करून शेअर करत चला, जेणेकरून गोरगरीब आणि होतकरू विद्यार्थ्याला याचा नक्कीच फायदा होईल. धन्यवाद.